नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरच्या डेली करंट अफेअर्स सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या SDG इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर यंदाच्या इंडेक्समध्ये 167 देशांच्या यादीत भारताला 94व्या क्रमांकावर ठेवला असून आतापर्यंतची ही भारताची सर्वोच्च रँकिंग आहे. याआधी 2025 साली या इंडेक्समध्ये भारत 99व्या क्रमांकावर होता. यंदा 5 स्थानाने प्रगती करत भारत 94व्या क्रमांकावर आला आहे. भारताचे गुण किती? तर भारताला यात 100 पैकी 68.3 गुण देण्यात आले आहेत. बरं, हा अहवाल कधी प्रकाशित करण्यात आला? तर संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उपाय नेटवर्कने आपल्या 3ऱ्या हॅम्बर्ग शाश्वतता परिषदेदरम्यान हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहितीनुसार SDG लक्ष्यांपैकी केवळ 3% लक्ष्य मार्गावर आहेत, तर 17 पैकी 13 लक्ष्यांवर जग अजूनही पिछाडीवर आहे. भारताविषयी सांगायचं झालं तर भारतात 2030 पर्यंत केवळ 1/3 उद्दिष्ट साध्य केली जातील. बरं, SDG म्हणजे काय? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असे याचं पूर्ण स्वरूप असून संयुक्त राष्ट्राने 2015 साली जगातील गरिबी संपवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांना शांतता व समृद्धी मिळवून देण्यासाठी 17 जागतिक ध्येय निश्चित केली आहेत आणि हे गोल्स 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. या इंडेक्समध्ये याचाच अभ्यास केला जातो व यंदाच्या या अहवालामध्ये जग या SDG गोलपासून खूप दूर आहे. ठीक आहे, तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की SDG इंडेक्स म्हणजे नेमकं काय. आता या इंडेक्समध्ये पहिल्या 5 स्थानावर कोणते देश आहेत? तर यात पहिला क्रमांक 87.4 गुणासह फिनलँड या देशानं पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर स्वीडन आहे, तिसऱ्यावर डेन्मार्क, चौथ्यावर नॉर्वे, तर 5व्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. हा इंडेक्स कोणाद्वारे तयार केला जातो असं जर विचारलं तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे या इंडेक्सची निर्मिती करण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कारात महाराष्ट्राच्या कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कुडेपूर ग्रामपंचायतीने यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. ही कुडेपूर ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ही ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यात आहे व या ग्रामपंचायतीने डिजिटल प्रशासकीय कामगिरीत उल्लेखनीय कार्य करून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. मित्रांनो, पूर्णपणे कागदविरहित ई-ऑफिस प्रणाली राबवणारी ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं, पूर्णपणे कागदविरहित ई-ऑफिस प्रणाली राबवणारी देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर कडेपूर ग्रामपंचायत अशी करणारी देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. यासच या पुरस्कारामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ई-आरोग्य धमनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आला आहे. म्हणजेच या पुरस्कार सोहळ्यात आपल्या महाराष्ट्राला 2 पुरस्कार मिळालेत. पुढील प्रश्न हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात काय विचारलंय तर ई-सरस डिजिटल स्वयंसहायता गट बाजारपेठेशी संबंधित विधाने अभ्यासा. पहिलं विधान पहा. हे व्यासपीठ केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आले. मित्रांनो, पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण हे व्यासपीठ ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. आता दुसरं विधान पहा. हे सरस व्यासपीठ दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा एक भाग आहे. हे विधान बरोबर आहे. हे सरस व्यासपीठ दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचाच एक भाग आहे. आता शेवटचं विधान पहा. या सरस मंचाचं उद्दिष्ट ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विपणन करणे आणि मध्यस्थांचे उच्चाटन करणे हे आहे. शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. यात B व C हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ई-सरस हे व्यासपीठ काय करतं तर ग्रामीण कारागीर महिला आणि ग्राहकांना थेट जोडण्याचं कार्य हे व्यासपीठ करतं. या पोर्टलवर स्वयंसहायता गट आपल्या वस्तू विकू शकतात व हे पोर्टल केवळ विक्रीचे साधन नसून महिला बचत गटांना मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि लॉजिस्टिक सेवांमध्येही हे पोर्टल मदत करतं.
सध्या या पोर्टलचा विस्तार करण्यात आल्यामुळे हे चर्चेत आहे. याविषयी एवढी माहिती लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लष्कराचे 50वे उपसेनाप्रमुख कोण बनले आहेत? तर आता भारतीय लष्कराचे 50वे उपसेनाप्रमुख हे संदीप जैन बनले आहेत. याआधी भारतीय लष्कराचे उपसेनाप्रमुख हे धीरज सेठ होते, पण 30 जून रोजी धीरज सेठ यांनी भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर हे उपसेनाप्रमुख पद रिक्त होतं व त्यावरच आता संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली. संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून 1988 साली ते महार रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते. यासच त्यांनी ऑपरेशन पवनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता हा प्रश्न पहा, अलीकडे चर्चेत असलेले मोंगला हे बंदर कोणत्या देशात आहे? तर मोंगला हे बंदर बांगलादेशात स्थित असून सध्या हे चर्चेत का आलं? तर आता बांगलादेशाने हा बंदर प्रकल्प भारताकडून काढून चीनकडे सुपूर्द केल्यामुळे सध्या हे चर्चेत आला आहे. 2015 साली शेख हसीना सरकारच्या काळात मोंगला बंदराचा आर्थिक क्षेत्र प्रकल्प भारताला देण्यात आला होता, पण आता बांगलादेशने हे बंदर चीनकडे सुपूर्द केलं आहे. मोंगला बंदर हे भारताच्या सीमेपासून अवघ्या 80 किलोमीटरवरच स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे 97वे ग्रँडमास्टर कोण बनलेत? तर आता भारताचे 97वे ग्रँडमास्टर होण्याचा मान हर्षवर्धन जीबी यांनी पटकावला आहे. बरे, हर्षवर्धन जीबी कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर ते तामिळनाडू याच राज्याचे रहिवासी आहेत व अलीकडेच त्यांनी दुसऱ्या चोला चेस जीएम नॉर्म राऊंड रॉबिन स्पर्धेत आपले 3 नॉर्म पूर्ण करत 97वे ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. बरं, भारताचे 96वे ग्रँडमास्टर कोण? तर इथन वाज हे भारताचे 96वे ग्रँडमास्टर बनले असून ते फक्त 14 वर्षाचे आहेत. आणि इथन वाज हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत असं जर विचारलं तर ते गोव्याचे रहिवासी आहेत. आता हे निधन वार्ता पहा, अलीकडेच विजया मेहता यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या हे आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच त्या रंगभूमी या क्षेत्राशी संबंधित होत्या. विजया मेहता यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, अभिनेते श्रीराम लागू व अरविंद देशपांडे यांच्यासोबत मिळून रंगायन या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. त्या या संस्थेत बाई या नावाने परिचित होत्या व त्यांनी बॅरिस्टर सकाराम बाइंडर, हमीदाबाईची कोटी, पुरुष, महानिर्वाण, महासागर व शाकुंतल ही नाटके देखील दिग्दर्शित केली आहेत. त्यांचे चित्रपट आणि मालिका सांगायच्या झाल्या तर रावसाहेब व पेस्तनजी यासारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 1975 साली संगीत नाटक अकादमी तसेच पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. 1986 साली रावसाहेब या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांचं आत्मचरित्र कोणतं असं जर विचारलं तर झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच प्रकाशित क्लायमेट चेंज एक चक्रव्यूह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे पुस्तक दीपक सावंत यांनी लिहिलं असून दीपक सावंत कोण? तर दीपक सावंत हे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. याआधी काही पुस्तके प्रकाशित झाली होती, ती आपण एकदा रिवाइज करून घेऊया. शुभांशु शुक्ला यांचं द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक प्रकाशित झालं. सुधा मूर्ती यांचं टाइड्स ऑफ टाइम, शिवराज सिंह चौहान यांचं आपणापन, मनोज नरवणे द क्युरियस अँड द क्लासिफाईड, पी सत्यन द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, तुषार मेहता द बेंच, द बार अँड द बिजार, देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सोप्या भाषेत, कैलास सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कंपेशन, धीरज काकडिया महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर, तर विष्णुभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने थाई मामन थंगा मोतीरम थिट्टम ही योजना सुरू केली? तर ही योजना तामिळनाडू या राज्याद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेत काय करण्यात येईल तर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक नवजात बाळाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाईल. ही योजना तामिळ संस्कृतीतील थाई मम्मनसीर या पारंपरिक प्रथेवर आधारित आहे. या प्रथेत बाळाचा मामा त्याला सोनं देतो व तामिळनाडू सरकारने या संकल्पनेवर आधारितच ही योजना सुरू केली. तामिळनाडू राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड हे तामिळनाडू याच राज्यात स्थापन करण्यात आलं व अलीकडेच तामिळनाडूने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगप्पेन विशेष कृती दलाची देखील स्थापना केली. भारताची पहिली अर्बन टेस्ट बेड आणि एरोसोल वेधशाळा ही तामिळनाडूमधील चेन्नई येथे स्थापन करण्यात आली. तर तामिळनाडूच्या
पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच या रितिका श्री बनल्या आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक क्रीडा पत्रकार दिन आहे हा दरवर्षी 2 जुलै रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 2 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना 2 जुलै 1924 मध्ये करण्यात आली होती व या संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ 1994 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकताच लॉन्च झालेला आयुष्मान सारथी हा चॅटबॉट कोणत्या केंद्रीय योजनेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेशी हा चॅटबॉट संबंधित आहे. या चॅटबॉटचं अनावरण जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं व या चॅटबॉटचा विकास कोणी केला? तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या चॅटबॉटचा विकास केला. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.